इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 8वा, स्थितिक विद्युत, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. सजातीय विद्युत प्रभारामध्ये सदैव प्रतिकर्षण होते. आ. एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते. ई. तडीरक्षक तांबे पट्टीपासून बनवला जातो. ई. सहजपणे घर्षणाने प्लास्टिक विद्युत प्रभारित होत नाही. उ. विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव प्रतिकर्षण होते. उ. विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते. 2. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही? स्पष्ट करा. उत्तर. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही. कारण छत्रीमध्ये धातूचा दांडा असतो. धातू हा विद्युत वाहक असल्यामुळे वीज पडल्यास विद्युत प्रवाह छत्रीतून शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे विजेचा धक्का बसून गंभीर अपघात होऊ शकतो. म्हणून अशा वेळी सुरक्षित ठिकाणी थांबणे योग्य असते. प्रश्न तिसरा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. विजेपासून स्वतःचा बचाव कसा करावा? उत्तर. विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उघड्यावर उभे राहू नये. झाडाखाली, खांबाजवळ किंवा पाण्यात थांबू नये. घरात सुरक्षित ठिकाणी राहावे व विद्युत उपकरणापासून दूर राहावे. हा प्रभार कसे निर्माण होतात? उत्तर. वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनांचे एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे विस्थापन झाल्यामुळे प्रभार निर्माण होतात. घर्षणामुळे हे प्रभार तयार होतात. ई. तडी तरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? उत्तर. तडीतरक्षकामध्ये धातूची पट्टी इमारतीपासून जमिनीपर्यंत जोडलेली असते, जी जमिनीत खोल पुरलेली असल्यामुळे वीज सुरक्षितपणे जमिनीत पसरते. ई. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहारका खोचून ठेवतात. उत्तर. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत, कारण काही वेळा विजा ढगांच्या आतच निर्माण होतात किंवा दूर अंतरावर पडतात. त्यामुळे त्यांचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. 4. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. स्थितिक विद्युत प्रभार स्थिर अवस्थेत असतो. घर्षणामुळे वस्तूवर विद्युत प्रभार निर्माण होतो. सजातीय प्रभारामध्ये प्रतिकर्षण होते तर विजातीय प्रभारामध्ये आकर्षण होते. प्रभारित वस्तू हलक्या वस्तूंना आकर्षित करतात. विद्युत प्रभार धनप्रभार व ऋणप्रभार असे 2 प्रकारचे असतात. प्रश्न 5वा, वीज पडून काय नुकसान होते? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? उत्तर. वीज पडल्यामुळे मनुष्य व प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. घरे, झाडे, विद्युत उपकरणे व शेतीचेही नुकसान होते. काही वेळा आग लागण्याच्या घटना घडतात. हे नुकसान टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आश्रय न घेणे, मोबाईल व विद्युत उपकरणांचा वापर टाळणे, सुरक्षित ठिकाणी राहणे याबद्दल माहिती द्यावी. तसेच तडीतरक्षक बसवण्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगावे.